नमस्कार शेतकरी मित्रांनो. नमस्कार. आणि आज हा जो व्हिडिओ करतोय तो थोडासा अभ्यासासारख्या पद्धतीने आपण करतोय. जे कृषी शिक्षण घेऊन बाहेर पडणारे आणि कृषी तज्ज्ञ या दोघांनीही या गोष्टीचा विचार करावा असं मला वाटतं की एक शब्द आहे आपला लँडस्केप आर्किटेक्ट. तर लँडस्केप आर्किटेक्ट म्हणजे ब्युटिफिकेशन ऑफ युअर लँड, म्हणजे तुमच्या जमिनीचं किंवा बागेचं सौंदर्यीकरण. परंतु जेव्हा आम्ही शेतीमध्ये येतो तेव्हा शेतामध्ये सौंदर्यीकरणाच्या सोबत आपल्याला त्याचं उत्पादनाचाही विचार करायला लागतो स्थानिक परिस्थितीनुसार. तर त्याला मी शब्द दिला आहे फार्म आर्किटेक्ट. फार्म आर्किटेक्ट म्हणजे काय, तर त्या जमिनीचा प्रकार, तिथला वातावरण, नंतर शेतकऱ्याचे शिक्षण, तिथल्या हे तुमचे मातीचे प्रकार, नंतर तिथल्या पाईपलाईनचे डिझाईन, हे सगळं गोष्टी लक्षात घेऊन जे त्या फार्मचं डिझाईन केलं जातं त्याला मी शब्द दिला आहे फार्म आर्किटेक्ट. आता आपण ही जी जमीन आहे खासदार बर्वे साहेबांची, तर ह्या जमिनीचं म्हणजे हेमंत भाऊ सगळं कारभार पाहतात, कॅमेरा जे चालवत आहेत आता ते विलास भाऊ पण कारभार पाहतात. तर यांच्या कल्पना होत्या की बस सगळीकडे हे लावतात आपण ते लावू. वास्तविक या जमिनीचं मी मागच्या एका व्हिडिओत बोललो आहे की तुमच्या या जमिनीचा पीएच, पाण्याचा पीएच हा सगळा अल्कलाईन, म्हणजे 8.5च्या पुढे तो पीएच आहे. मग त्यानुसार इथलं नियोजन झालं पाहिजे. शिवाय हे नदीच्या काठावर आहे, मग याच्या जमिनीचा उतार वगैरे पाहून इथे याचे पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे. तर त्या दृष्टीने ज्या गोष्टी केल्या जातात त्याला मी फार्म आर्किटेक्ट म्हणतो. तर इथे आम्ही काय केलं, इथे तुम्हाला आता जो हा धेंचा दिसतोय लावलेला, हा धेंचा आधी हा पावसाळ्यात लावला होता यांनी, परंतु त्यावेळेस फारसा उगवलाच नाही. कारण तुम्ही मला सांगायचे इथे उगवला नाही. जो काय उगवला तोही असा खुरटल्यासारखा छोटासा 6 इंच फुटभर असा होता तो. तर मग हे का नाही झालं, पावसाळ्याच्या याच्यात लावूनही नाही झाला, तर याला कारण इथली जमीन कदाचित त्याच्या लायक नव्हती. मग मी तुम्हाला सांगितलं होतं, आठवत असेल तर, तुमची आई सशक्त तर मूल सशक्त, या न्यायाने आपण आधी जमिनीला सशक्त करून घेऊ. ह्या जमिनीला जे पाहिजे ते आधी देऊ. तर त्यातला सगळ्यात मोठा जो रोल असतो जमिनीमध्ये तो कार्बनचा असतो. कार्बन इथं जेवढा वाढवत नेऊ तेवढं आपोआप त्या जमिनीचा पीएच खाली येईल आणि आपल्याला पाहिजे तसं इथं मग ती जमीन तयार होईल. या दृष्टीने जसं तुम्ही आधी म्हणायचे, नाराजही झाले तुम्ही लोक सगळे की इथे झाडं लावत नाहीत, आणखी पीक काही नाही म्हणतात वगैरे, पण मी पिकाच्या डोक्यातच नाही आणलं आधी. कारण जोपर्यंत आईला सशक्त करत नाही आपण तोपर्यंत कुठलंही पीक घेण्यात काय अर्थ नव्हता, खर्च झाला असता, आलं काहीच नसतं. म्हणून मग आपण काय केलं आधी इथे की तो जो हे धेंचा पेरला होता अर्धवट उगवलेला, तो सगळ्या जमिनीत मिसळून टाकला रोटावेटरनी. आणि त्याच्यानंतर इथे आपण आपल्याजवळ जे खत पडलं होतं ते शेणखत 10-12 ट्रक होतं मला वाटतं काहीतरी, ते पूर्ण या 20 एकरावर पसरून टाकलं. त्याच्यानंतर इथे 100 ट्रॉल्या, मी मागच्या एका व्हिडिओत बोललोही होतो की 100 ट्रॉल्या आपण इथे भाताचं तणस, इकडे तणस म्हणतात, तिकडे कोकणात त्याला पेंढा म्हणतात, तो अंथरला. त्याच्यानंतर अशा रस्त्यांसाठी हे तुम्ही पाहू शकाल की इथे आपण रस्त्यांसाठी जागा सोडल्या. हा त्या फार्म आर्किटेक्टचाच भाग आहे. आणि त्याच्या बाजूला तुम्ही पाहाल नाल्या केल्या आहेत, खोल नाल्या आहेत सगळ्या रस्त्यांच्या बाजूला. याला नाल्या खोल याच्यासाठी केल्या आहे की इथे जे पावसाचं स्वच्छ पाणी मुरेल, क्षार नसलेलं, त्याच्यातले क्षार वाहून नेऊन त्या नाल्यात ते पाणी जाईल आणि ते पाणी आपण बाहेर काढतो. म्हणजे एक प्रकारे जमीन धुतल्यासारखा हा प्रकार होणार आहे. हां, तर आम्ही जे आत्ता बोललो मी की नाल्या केल्यात, रस्ते केलेत, तर ते कसे केलेत, तर हे इथं तुम्हाला दिसेल. ह्या अशा नाल्या, याच्यात पाणी साठलेलं पण दिसेल. तर ह्या नाल्यांमधनं सगळं पर्क्युलेशन आम्ही ह्या सगळ्या नाल्या मग बाहेर काढल्या आहेत. तर बाहेर आमच्या नाला आहे, त्याच्यात हे सगळं पाणी नेऊन सोडलं. त्यामुळे जे मी आत्ता शब्द बोललो आहे की जमिनीत धुण्यासारखा हा प्रकार झाला आहे. तर हे झाल्याच्या नंतर आमच्या, मी थोड्या पूर्वी जे बोललो लागवडीचा जो प्रकार आहे, तर इथे आता तुम्ही पाहाल की मार्चमध्ये आम्ही इथं ते सगळं भाताचा तणस अंथरून घेतलं, पूर्ण 20 एकरावर ते तणस अंथरलं. तर उद्देश मी सांगितला तुम्हाला की जास्तीत जास्त कार्बन आपल्याला जमिनीत घालायचं. आधी 10-12 ट्रक ते शेणखत गेलं चांगलं कुजलेलं, आणि नंतर हे अंथरलं. आणि त्याच्यानंतर
आपण इथे मायक्रो स्प्रिंकलर लावले. इकडे तुम्ही जर दाखवलं तर ते सगळे मायक्रो स्प्रिंकलर दिसतील तुम्हाला. ते सगळ्या पूर्ण 20 एकराच्या एरियामध्ये आपण सगळे मायक्रो स्प्रिंकलर उभे केले. ह्याला उतारला होता मार्च महिना. तर मार्च महिन्यात काय केलं, हे इन्स्टॉल झाले की त्यावेळेस हे पूर्ण सतरंजी अंथरल्यासारखं तणस होतं. काही हिरवळ नव्हती, काही नव्हती इथे. तर त्या ह्याच्यात काय झालं की ते मायक्रो स्प्रिंकलरच्या ट्रायल घ्यायच्या होत्या मार्च महिन्यात. आणि दुसरी गोष्ट, हे जे तणस इथं अंथरलं होतं त्याला कोणी पेटवू शकतं चुकून ॲक्सिडेंटली, किंवा हवा एप्रिल मेची हवा सुटल्यावर ते उडून जाऊ नये म्हणून 2-2 तास मायक्रो स्प्रिंकलर 3-4 दिवस फक्त चालवले मला वाटते आपण. त्याच्यानंतर नाही चालवले. त्याच्यानंतर परिणाम असा झाला की आई सशक्त झाल्यामुळे तिनं जो हे पावसाळ्यात पेरून जो धेंचा उगवला नाही तो हा धेंचा सगळा उगवून आला पुन्हा एप्रिल मेमध्ये. इतक्या इथे 48 डिग्री टेम्परेचर होतं एप्रिल मेमध्ये. तर त्या टेम्परेचरला हा सगळा उगवून आला. आणि त्यावेळेस पावसाळ्यात लावूनसुद्धा उगवला नाही, एक तर अर्धवट उगवला. आणि जो उगवला तोही मी आता सांगितलं की अर्धा 1 फुटाच्या वर फारसं कुठं नव्हतं. आणि आता इथे बघाल तुम्ही की हे आमच्या उंचीच्या बरोबरीने हे ढेंचा वाढला आहे. तर हे का झालं, तर ते जे आत्ता मी बोललो आईला सशक्त केलं की मग सगळं काही तुम्हाला निसर्ग देत राहतो. याला कुठले खतं बिताचं मग नंतर काय. तर सायंटिफिक भाषेत जे सुरुवातीला बोललो की कार्बन कंटेंट तुमचा जमिनीचा वाढवत नेला, जे मी माझ्या पुस्तकात 20 वर्षापूर्वी याचा उल्लेख केला आहे, ते जर केलं तर तुम्हाला फारसं खतं औषधं करायची गरज पडत नाही. हे एक फार्म आर्किटेक्टचा भाग आहे की आधी त्यांनी सुरुवात करा. आता इथे आम्ही योगायोग असा झाला आहे की आत्ता आम्ही हे पेरलं, तुरी पेरल्या आणि धो पाऊस आला आमच्या इथे. आता तुरी पेरण्याच्या मागचाही उद्देश की ते उत्पादन तर होणारच आहे, काय काही जरी पेरलं होतं, परंतु तुरीच का पेरल्या, तर तुरी याच्यासाठी की एक तर आपलं उंच वाढणारं पीक आहे. आम्हाला इथे उन्हाळ्यात जी गरम हवा वाहते तिला रोखायचं आहे. दुसरी गोष्ट टॅपरूट सिस्टम आहे तुरीची. तर त्या टॅपरूट सिस्टमच्या मुळे काय होणार आहे, त्या मुळ्या खोल जाणार आहेत खाली. आणि त्या मुळ्या खाली खोल गेल्या की याच्यातली बरीचशी माती ही भराव टाकल्यासारखी आहे, त्या मातीला पकडून ठेवण्याचं काम करेल. प्लस त्या मुळ्या खोल गेल्या तर पावसाचं पाणी खोलवर नेऊन या जमिनीला परत ते धुतल्यासारखं जे म्हटलं मी आत्ता ते काम होईल. नायट्रोजन फिक्सेशन होईल. आणि नंतर आम्ही त्या तुरी काढणार नाही, तुरी फक्त वरनं छाटणार आणि ते झाडं तसेच ठेवणार. कारण आता इथे आम्ही पूर्ण फळझाडं आणि इतरही बरेच प्रकारचे झाडं लावणार आहोत. तर त्याच्यासाठी जे पुढच्या वर्षीचा उन्हाळा, आता यावर्षी 46-47 होतं, पुढच्या वर्षी 48-50पर्यंतही जाऊ शकतं. तर ती जी गरम हवा वाहील, झाडांना सगळ्यात नुकसान करणारं ऊन नसतं, तर ही जी गरम हवा वाहते त्यांनी झाडं पिकं खराब होतात. तर त्या हवेला रोखण्याचं काम हे तूर आपली करणार आहे. ह्या तुरीने ते रोखल्या जाईल. आणि मग ह्या झाडाला जे नवीन झाडं लावू आपण इथे, ते लहान वयाचे असणार आहेत, त्याला प्रोटेक्शन मिळेल. आणि हळूहळू मग आपल्याला फारसं काही करायची गरज पडणार नाही. याच्यात एक ऑब्झर्व असंही करतोय आम्ही की या मायक्रो स्प्रिंकलरचं एअर इरिगेशनचे फायदे तर माझ्या दुसऱ्या व्हिडिओत मी सांगितलेच आहेत तुम्हाला. परंतु इथे एक आणखीन आम्ही ऑब्झर्व करतोय, मायक्रो स्प्रिंकलर सुरू झाले की सगळे आजूबाजूचे पक्षी इथे येतात. ते पक्षी इथं आले की आपोआपच बायोलॉजिकल पेस्ट कंट्रोल जे म्हणतात, जैविक कीड नियंत्रण, ते आपोआप होणार, कारण ते किडे सगळे उचलून घेऊन जाणार आहे. तर या मायक्रो स्प्रिंकलरचं मी जे म्हणतो नेहमी की एअर इरिगेशन इज नॉट ओनली इरिगेशन सिस्टम, इट इज टू क्रिएट the proper climatic condition for maximum plant growth plus environment friendly. तर त्या ह्याच्यात ही व्याख्या बसवली की मग सगळे या एअर इरिगेशनचे फायदे दिसतात. तो या पूर्ण फार्म आर्किटेक्टचा भाग आहे आमच्या एअर इरिगेशन. त्या आधारावर हे सगळं. त्यामुळे कधीही शेतकऱ्यांनी शेती करताना कुठल्याही तज्ज्ञाला जाऊन तिकडं विचारू नये. एक तर त्याला आधी मागच्या एका व्हिडिओत मी म्हटलं की जोपर्यंत तज्ज्ञ तुमच्या शेतात येत नाही आणि तुमच्या कंडिशननुसार तुम्हाला सल्ला देत नाही, तोपर्यंत ब्रह्मदेव असला तरी त्याचा सल्ला मानू नका. त्यामुळे ह्या गोष्टी जेव्हा केव्हा नियोजन कराल, सगळ्या आमच्या मी सुरुवातीला जो उल्लेख केला आहे की कृषीचे जे विद्यार्थी बाहेर पडतात त्यांनी याच्याकडे फारसं लक्ष देऊ नये. गहू लावायचे, ज्वारी लावायचे, आंबे लावायचे, ते शेतकरी करतच आलेत. ते का लावायचे याची उत्तरं शेतकऱ्याला देऊन तसं नियोजन जर केलं तर शेती तुमची कधीही फेल जात नाही किंवा शेती परवडत नाही असं म्हणण्याचा हे नाही होत. तर मी सगळ्यांना धन्यवाद देतो. त्यातही आमच्या विलास भाऊ जे सतत कॅमेऱ्यावर असतात, ते बिचारे इथं त्यांचा मोठा रोल आहे, पण ते कधीच कॅमेऱ्यात दिसत नाहीत. तर त्यांना मी धन्यवाद देईल. नमस्कार.